केन उपनिषद आणि केन उपनिषदामध्ये चालणारा आपला 7वा असणारा मंत्र, 4था असणारा खंड. या ठिकाणी पुन्हा काय करतोय, शिष्य गुरूंना प्रश्न विचारतोय की संपूर्ण उपनिषद विद्या यद्यपि सांगितली तरीसुद्धा मला हा पुन्हा ते जे उपनिषद आहे त्या उपनिषदांचं पुन्हा तुम्ही एकदा ज्ञान करून द्या, अशा प्रकारे शिष्याचा असणार प्रश्न. आणि मग त्यावर गुरु म्हणतात की तुला उपनिषद विद्या जी आहे, उपनिषद विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, ही जी आहे पूर्वी सांगितलेली आहे. आता पुन्हा उपनिषद विद्या काय सांगायची, परंतु तुला आता काय करतो आम्ही, त्या संबंधी उपनिषद जाती संबंधी उपनिषद सांगणारा आहे, म्हणजे त्या अनुषंगाने त्याच्यासाठी जे अपेक्षित आहे ती विद्या जी आहे ती विद्या तुला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात या मंत्राच्या द्वारे किंवा या संपूर्ण शंकर भाष्याच्या अनुषंगाने उपनिषद विद्या म्हणजे काय, उपनिषद विद्या म्हणजे उपनिषद विद्याच, ती परा जी विद्या आहे, द्वे विद्या सांगितली, द्वे विद्ये अपरा विद्या या ठिकाणी सांगितली शास्त्राने. अपरा विद्या म्हणजे पराविद्या म्हणजेच उपनिषद विद्या, ज्या एकाक्षर अधिगम्यते, एक अक्षर जे ब्रह्म आहे त्या एकाक्षर ब्रह्माचं ज्ञान ज्याद्वारे होतं ती विद्या म्हणजे पराविद्या. हे आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट करून घ्यायचं की त्या व्यतिरिक्त नाही, की ब्रह्मज्ञान ज्याद्वारे प्राप्त होतं. मग कशाद्वारे प्राप्त होतं, गीता आहे, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे, हा जो प्रस्थानतरीचा जो क्रम आहे या प्रस्थानतरीच्या क्रमानेच आम्हाला ब्रह्मविद्येची प्राप्ती होते शास्त्रविद. आणि अपरा तद्व्यतिरिक्त जे आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण, हे सगळं जे काय बाकीचं आहे हे सगळं अपराविद्या सांगितली. आणि म्हणजे अशा प्रकारे ही पराविद्या आणि अपराविद्या आहे, दोन्ही विद्या काय आहे, या दोन्हीही विद्या ज्या आहेत ह्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या आहेत. हे मागे बरेच वेळा स्पष्ट केलं तरी पुन्हा एकदा स्पष्ट करतो या ठिकाणी की या दोन्ही विद्या आहे अलग अलग, या दोन्ही विद्या अत्यंत भिन्न स्वरूपाच्या आहे. आणि म्हणून तुला उपनिषद विद्या दिल्यानंतर पुन्हा काहीतरी वेगळं तुला आता सांगावं असं काही होऊ शकत नाही. म्हणजेच काय, उपनिषद विद्या जी आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा, हे ज्याचं मुख्य सूत्र आहे ते अथातो ब्रह्मजिज्ञासाच्या द्वारे ज्याचा तुला उपदेश केला गेला तत्त्वमसी आदी महावाक्याचा, त्याच्यापेक्षा आता दुसरं सांगण्यासारखं या जगतामध्ये दुसरं काही नाही. आणि अपराविद्या म्हणून ती जी आहे ती सर्वच्या सर्व अथातो ब्रह्मजिज्ञासाच्या अनुषंगाने जी पराविद्या आहे त्या पराविद्येचा उपदेश, एकदा तो उपदेश झाल्यानंतर पुन्हा त्याला दुसरं काही करणं नाहीये. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते, गीतेने असे जे स्पष्टतया सांगितले. मग बाकी जे या ठिकाणी शिष्याचा काय साधारण प्रश्न आहे की त्याच्या अनुषंगाने तपोदम कर्मे ते प्रतिष्ठा वगैरे जे काय आहे, तपदमादी कर्म आदी जे आम्ही करत आहोत याचा काय विनियोग घ्यावा, त्याचा कुठं विनियोग करायचा, ते सहकार्य आहेत का, अंगित्वेन आहेत का, हा शिष्याचा या ठिकाणी प्रश्न आहे. कारण ही विद्या प्राप्त करण्यापूर्वी जे तुम्ही सांगितलेलं आहे काय, विवेक, वैराग्य आदी, समाधी, षटक संपत्ती, हे सगळं तुम्ही सांगितलंय. मग हे जे बाकीचे आता जे आहे समाधी, षटक संपत्ती, तप, कर्म आदी, तपोदम, हे जे सर्व जे काय आहे हे सर्व त्याचा काय विनियोग करायचा, कुठे विनियोग करायचा, कशा प्रकारे विनियोग करायचा, हा शिष्याच्या मनामध्ये असणारा प्रश्न त्या ठिकाणी पडला. आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता या ठिकाणी भाष्याच्या अनुषंगाने, यद्यपि अथातो धर्मजिज्ञासाच्या अनुषंगाने तो सगळा विषय त्या ठिकाणी घ्यायचा आहे, परंतु हे दोन्ही कसं आहे, दक्षिण उत्तर ध्रुव जसे एकमेकांना मिळत नाही तशी ब्रह्मविद्या आणि धर्मविद्या या दोघांचा परस्पर एकमेकांशी काही संबंध नाही. ज्ञानादेव तु कैवल्यम, हा शास्त्राचा सिद्धांत. शास्त्र काय म्हणतं, ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणजे इतर विद्या आहे त्या सगळ्या इतर विद्या त्यांनी उचलून कुठे ठेवल्या, आता तो धर्मजिज्ञासा, पूर्वमीमांसाच्या अनुषंगाने त्या संपूर्ण विद्या सांगितल्या. पण ज्ञानासाठी जे आहे, ज्ञानप्राप्तीसाठी किंवा ब्रह्मविद्या प्राप्तीसाठी केवळ ज्ञानच अपेक्षित आहे. ज्ञान कर्म समुच्चयवाद जो आहे हा आचार्यांना या ठिकाणी मान्य नाही. आचार्यांच्या पूर्वीच्या कालामध्ये हा गीतेमध्ये आपण हा विषय अतिशय स्पष्टपणे जाणला, ज्ञानकर्म समुच्चयवाद.
ज्ञान सुद्धा करायचं आहे आणि त्याबरोबर ज्ञानाबरोबर कर्मसुद्धा करू देत. संध्या वंदना पूजा आदी केलं. आता जसं त्याप्रमाणे सकाळी सगळं सजावून उरकलं, त्यानंतर आता काय गीता पाठ केला, उपनिषदांचा पाठ केला, त्यानंतर काय दुपारचं असणार अग्निहोत्र आदी बाकी काय जपजाप्य केलं, असं दोन्ही मिळून त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एखादं उपनिषदाचं पठन केलं. असं जे दोन्ही आहे ज्ञानसुद्धा प्राप्त करेल आणि कर्मसुद्धा प्राप्त करेल. आणि त्यांनी काय होईल, त्याने दोन्ही जर एकत्रपणे केलं तर निश्चितपणे तो मोक्षाला जाईल. हा जो सिद्धांत होता आचार्यांच्या पूर्वीपार जे आचार्य होते त्यांचा हा सर्वसाधारण हा सिद्धांत होता. परंतु आचार्यांचा त्या सिद्धांताला परिपूर्ण विरोध आहे. आचार्य म्हणतात ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होती. त्यामुळे ते बाकी कोणाचाही त्याच्याशी या ठिकाणी संबंध जोडता येत नाही. या अनुषंगाने आता या ठिकाणी हा असणारा 7वा जो मंत्र आहे, या 7व्या मंत्रात या अनुषंगाने या ठिकाणी आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. ज्ञानकर्मसमुच्चय जो वाद आहे, ज्ञानकर्मसमुच्चय वाद आचार्यांना किंवा शास्त्राला, आचार्यांना म्हणण्यापेक्षा जे शास्त्र जे आहे शास्त्राच्या अनुषंगाने संप्रदायाच्या अनुषंगाने ज्ञान आणि कर्मसमुच्चय वाद आम्हाला मान्य नाही. ज्ञान हे ज्ञानच आहे आणि म्हणून ज्ञानानेच ते कैवल्य आहे. म्हणजे ते अमृतत्व जे आहे ते ब्रह्मप्राप्ती जी आहे ते कशाने होते, ती केवळ म्हणजे केवळ ज्ञानानेच होते. ज्ञानाव्यतिरिक्त इथं काही कशाचीही अपेक्षा नाही. अशा प्रकारे सारासार विचार करून हा शिष्याचा असणारा या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरात्मक विषय घेतलेला आहे. एवढाच विषय याच्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे. जरी थोडंसं मध्ये असणारी जी भाषा आहे ती जरी क्लिष्ट वाटली तरी सर्वसाधारण ह्या असणाऱ्या संपूर्ण भाष्याच्या द्वारे काय सांगितलं तर या संपूर्ण भाष्याच्या द्वारे त्यांनी एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानकर्मसमुच्चय वाद या ठिकाणी अपेक्षित नाही. ज्ञानादेव कैवल्यम हा शास्त्राचा जो सिद्धांत आहे, या शास्त्राचा सिद्धांतच या ठिकाणी मान्य आहे असं या ठिकाणी सारासार त्यांनी विचार केलेला आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहू त्याचं असणारं भाष्य काल आपण पाहत होतो. गुरूंनी शिष्याला प्रथम परब्रह्मविद्या सांगितली. सर्वप्रथम काय केलं, त्या ठिकाणी परब्रह्मविद्या जी आहे ही परब्रह्मविद्या त्या ठिकाणी सांगितली. त्यानंतर सगुण ब्रह्मविषयक उपासना वर्णन केल्या आणि त्यानंतर सगुण ब्रह्म उपासना पण काही सांगितल्या. त्या ठिकाणी उपासना का ज्ञान कर्म आणि उपासना असं त्या ठिकाणी विषय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उपासना पण काही काही त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे ज्याच्या अजून बुद्धी ब्रह्मामध्ये स्थिर होणार नाही अशा अनुषंगाने त्या ठिकाणी काही उपासना आपण सांगितल्या. त्यानंतर सगुण ब्रह्म विषयक उपासना आपण वर्णन केल्या. याप्रमाणे उपदेश केल्यावर शिष्य म्हणजे अशा प्रकारे हे दोन्ही सांगितलं. मग आता या दोन्ही विद्या सांगितल्यानंतर आता शिष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला, शिष्य गुरूंना पुन्हा प्रश्न विचारतो. काय महाराज, चिंतनीय वा ते रहस्य असे ब्रह्मविद्या विषयक जे उपनिषद ते मला सांगा. पुन्हा यद्यपि सांगून झालं परंतु पुन्हा त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय की ब्रह्मविद्या विषयक चिंतनीय अत्यंत रहस्य असं जे उपनिषद विद्या आहे ती उपनिषद विद्या तुम्ही आम्हाला पुन्हा सांगा. जसा अर्जुनाला प्रश्न पडला की जी गीता त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला सांगितली तीच गीता आम्हाला सांगा, तसं या ठिकाणी शिष्याच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडला की जी उपनिषद विद्या तुम्ही आम्हाला दिलेली आहे तरी सुद्धा तीच उपनिषद विद्या जी आहे ती उपनिषद विद्या चिंतनीय अत्यरहस्यमय राजगुह्य आहे ते. त्यामुळे कधी कधी सांगून सुद्धा प्रत्येक वेळेस आपल्याला नवनवीन त्यामध्ये वाटतो. तो जो भाव आहे तो भाव काय होतो, त्या ठिकाणी राम सुखदासजी म्हणतात गीता प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल, जेव्हा त्याचं विश्लेषण करत जाल त्या प्रत्येक वेळेस काय होतं, त्या गीतेमधून नवनवीन भाव निर्माण होत जातात. तर तसंच आहे या ठिकाणी सुद्धा. म्हणून अशा प्रकारे हे अत्यंत चिंतनीय अत्यंत गुह्य असणारं रहस्य जे आहे ते अत्यंत रहस्यास्य ब्रह्मविद्याविषयक जे उपनिषद ते काय करा, ते पुन्हा मला सांगण्याचा तुम्ही एकदा प्रयत्न करा असं पण म्हणतंय. शिष्य आता गुरूंना म्हणतात. असा प्रश्न विचारल्यानंतर हा शिष्याचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे शिष्याने एकदा गुरूंना प्रश्न विचारला. मग त्यावर गुरु काय म्हणतात, त्यावर गुरु सांगतात, हे शिष्य मी पूर्वी तुला उपनिषद सांगितले. कोणते उपनिषद सांगितले, मग मी तुला संपूर्ण पूर्व जी उपनिषद विद्या होई ही उपनिषद विद्या मी तुला पूर्वीच सांगितली.
आता त्याच्यानंतर दुसरी काही उपनिषद विद्या नाही. मग कोणती मी तुला उपनिषद विद्या सांगितली ती सांगितली तर ते ब्राह्मीम व्हावं या ठिकाणी जे आहे ती जी ब्रह्मविद्या जी आहे की ज्याच्याद्वारे काय ब्रह्मण ब्राह्मी म्हणजे काय ब्रह्मण एम परमात्म विषयक पराविद्या. परमात्म विषयक जी विद्या आहे ही पराविद्या आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय परमात्म्याची प्राप्ती करून देणारी जी विद्या आहे. बाकी काय बाकी संसाराची प्राप्ती करून देणाऱ्या विद्या. तुम्ही अमुक जप केला हे मिळलं, तमुक जप केला ते मिळलं, अमुक यज्ञ केला त्या यज्ञाद्वारे हा परमेश्वर संतुष्ट परस्परम भावयंतः गीतेने त्या शब्दाचा उच्चार केला आहे. काय देवता आणि मनुष्य यांच्यामध्ये यज्ञाच्या द्वारे काय होतं परस्परम भावयंतः. तुम्ही या यज्ञाद्वारे देवतांना संतुष्ट करा आणि मग देवता संतुष्ट झाल्यानंतर काय करतील तुम्हाला जे असेल पर्जन्यादी वृष्टी यथायोग्य करतील आणि आपण संतुष्ट सुखी समाधानी राहू त्या करता येत नाही. म्हणजे या सगळ्या काय सांगितल्या ह्या अपराविद्या सांगितल्या. त्या सांसारिकच्या परस्पर व्यावहारिक परम ब्रह्मविद्या व्यावहारिक नाही. ते तुम्हाला काय करणार आहे स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणार आहे. जे विसरला आहात ती तुमची जागा तुम्हाला दाखवून देणार आहे. काय विसरला आहेस ते ब्रह्मविद्या सांगितलं. म्हणून अशा प्रकारे ही जी उपनिषद विद्या आहे ही विद्या म्हणजेच ब्राह्मी म्हणजे ब्रह्मण यम म्हणजेच काय परमात्म विषयक पराविद्या. म्हणून ज्या दोन विद्या सांगितल्या शास्त्राने किंवा पुढे उपनिषदामध्ये एक पराविद्या सांगितली एक अपराविद्या सांगितली. अशा प्रकारे जी पराविद्या ती पराविद्या म्हणजेच काय ब्रह्मज्ञान प्रधान उपनिषद विद्या तुला सांगितलीच आहे. ही मी तुला ब्रह्मविद्या जी आहे हे ब्रह्मविद्येचं उपनिषदाचं असणारं यथायोग्य व्याख्या किंवा ते संपूर्ण जी विद्या आहे तुला पूर्वी व्यवस्थितपणे समजून सांगितली आहे. ज्ञानादेव कैवल्यम हा सिद्धांत मी तुला काय केलं तुझ्या मनामध्ये अत्यंत दृढपणे केलेला आहे. आणि म्हणून ब्रह्मण यम म्हणजे परमात्मा विषयक पराविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान प्रधान उपनिषद तुला सांगितलेच आहे. परमात्मा विषयक उपनिषद गुरूंनी सांगितले असता मला पुन्हा उपनिषद सांगा असा जो शिष्याने प्रश्न विचारला. परंतु हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा जसं आम्ही आता कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा नवीन नवीन आम्हाला वाटतं तसं हे सगळं सांगितल्यानंतर पण शिष्याच्या मनामध्ये काय पुन्हा भाव निर्माण झाला की हीच उपनिषद विद्या मला पुन्हा ऐकायची आहे. म्हणून अशा प्रकारे असा जो शिष्याने मला पुन्हा उपनिषद सांगा असा जो शिष्याने प्रश्न विचारला तो कोणत्या अभिप्रायाने यद्यपि सांगून झालं स्पष्ट सांगितलं की काय तुला ती उपनिषद विद्या मी सांगितलेली आहे. मग जर उपनिषद विद्या एकदा सांगितलेली आहे ब्रह्मविद्या एकदा गुरूंनी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे तर पुन्हा शिष्याच्या मनामध्ये हा संशय का बरं निर्माण झाला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो. आणि म्हणून अशा प्रकारे असा जो शिष्याने प्रश्न विचारला तो कोणत्या अभिप्रायाने विचारला कारण का गुरूंनी पूर्वी सांगितलेल्या विषयाबद्दल शिष्याने प्रश्न विचारला असेल कारण गुरूंनी पूर्वी सांगितलंच आहे मी तुला अपेक्षित आहे ती ब्रह्मविद्या जी आहे परमात्म विषयक विद्या जी आहे ती विद्या मी तुला यथायोग्य व्यवस्थितपणे जी पराविद्या आहे ती सांगितलेलीच आहे. माझा पराविद्येचा उपदेश पूर्वी केलेला आहे. मग अशा प्रकारे शिष्याच्या मनामध्ये पुन्हा संशय निर्माण होऊन शिष्याने पुन्हा अशा प्रकारे प्रश्न विचारणे म्हणजे काय तर पिष्टपेषणावत. पिष्टपेषणावत म्हणजे पीठ दळलेलं पीठ. पिष्टपेषण म्हणजे दळलेलं पीठ जे आहे ते पुन्हा जात्यात टाकायचं पुन्हा ते दळत बसायचं. त्याचा काय उपयोग का तसंच या प्रश्नाचा काही उपयोग नाही. एकदा सांगितली विद्या विषय संपला. पुन्हा जर तशाच प्रकारे तो जो प्रश्न शिष्य करत असेल तर पिष्टपेषण होतं. दळलेलं पीठ ज्याप्रमाणे पुन्हा दळायचंय काय केवळ आयास आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही म्हणजे काय श्रम आहे केवळ. तसंच या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते काय असेल तर पिष्टपेषणाप्रमाणे विचारलेला प्रश्न विचारणं व्यर्थ आहे म्हणजे व्यर्थ आहे. जसं ते पिष्टपेषण व्यर्थ आहे दळलेलंच पीठ पुन्हा पुन्हा जसं दळणं व्यर्थ स्वरूपाचा आहे तशा प्रकारे या ठिकाणी शिष्याने जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न सुद्धा अत्यंत या ठिकाणी व्यर्थ आहे. म्हणून काय झालं प्रश्न विचारणे व्यर्थ आहे जर पूर्वी काय जो परमात्मा विषयक उपदेश केला तो संपूर्ण केला नाही त्यापैकी काही भाग सांगण्याचा राहिला होता तो विचारला असे मानले तर समजा असं सांगितलं की ठीक आहे पण हा जो प्रश्न केलेला आहे तो प्रश्न अशा अनुषंगाने आम्ही घेतो. कोणत्या अनुषंगाने घेतो तर असं जो पूर्वी जो उपदेश केला गुरूंनी यद्यपि सगळं सांगितलं पूर्वी
परमात्मविषयक विद्येचा उपदेश केला गुरूंनी. आणि म्हणून पूर्वी जो परमात्मविषयक उपदेश केला तो संपूर्ण केला नाही, परंतु काय झालं, तो उपदेश करताना काही भाग सुटून गेला त्यातला. आणि म्हणून याकरिता म्हणून काही भाग त्या ठिकाणी थांबला, संपूर्ण केला नाही. त्यापैकी काही भाग सांगण्याचा राहिला होता, तो विचारला असे मानले तर अलग लक्षात. परंतु पूर्वी जो काही उपदेश केला संपूर्ण, परंतु काय झालं, त्यातला काहीतरी विषय सुटून गेला असेल, एखादा अध्याय राहून गेला असेल, किंवा काहीतरी विषय समजला नसेल, अशा अनुषंगाने किंवा एखादा राहिलेला विषय स्पष्ट करायचा राहिला असेल, या अनुषंगाने जर हा प्रश्न असेल तर मग काय हरकत आहे, तसं म्हणायला काय हरकत आहे. ठीक आहे, म्हणूनच त्यांनी म्हणलं मला ती उपनिषद विद्या पुन्हा सांगा. म्हणजे तुम्ही जे काही तिथं अर्धवट सोडलेला आहे आपला अध्याय, जो आपला श्लोक, जे आपलं काय आपण आरंभ केलेला ग्रंथ, त्याचं काय करा, त्याचं परिपूर्ण ज्ञान मला आता करून द्या, त्याचा राहिलेला भाग तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून अशा अनुषंगाने तो शिष्य त्या ठिकाणी पुन्हा म्हणतो उपनिषदंबो ब्रूहि दुक्त्वा, की मला ती उपनिषद विद्या पुन्हा सांगा. म्हणजे काहीतरी राहिलंय तिथं, ते आता त्याला पूर्ण करायचं. या अनुषंगाने तो त्या ठिकाणी हा प्रश्न करण्याचा प्रयत्न करत आहे. असं जर म्हटलं तर हा सगळा पूर्वपक्ष चाललाय, अलग लक्षात. हा जो सगळा चाललेला आहे हा पूर्वपक्षाच्या अनुषंगाने सिद्धांत. आता सिद्धांतामध्ये काय करायचंय, ज्ञानकर्म समुच्चयवाद जो आहे, या ज्ञानकर्म समुच्चयवादाचं खंडन करण्यासाठी संपूर्ण प्रपीठिका आहे. त्यामुळे कधी कधी काय आपल्याला, मी मागे पण सांगितलं, बऱ्याच वेळेला आपल्या काय होतं की पूर्व जो पक्ष आहे हा पूर्व पक्षच आपला पक्ष आहे. सिद्धांत, आपण सिद्धांत पूर्व पक्ष हा सिद्धांत पक्ष आहे असं आपल्याला बरेचदा वाटतं. तसं इथे सुद्धा आता हे सगळं चाललंय, हा पूर्वपक्ष चाललाय. याचं आता उत्तर ते पुढे देणार आहे. यांना ज्ञान आणि कर्मसमुच्चय वाद जो आहे, हा ज्ञान कर्मसमुच्चय वाद आचार्यांना मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही. त्या अनुषंगाने हा विषय तुमच्या डोक्यामध्ये बसला तरच हा विषय पुढे जाईल, की हा जो आत्ता विषय चाललेला आहे हा संपूर्ण विषय ज्ञान कर्मसमुच्चय वादाचं खंडन स्पष्टता या ठिकाणी चाललेला आहे. त्याची सगळी असणारी प्रपीठिका या ठिकाणी आत्ता चालू आहे. आता याच्यातनं त्यांना पुढे जाऊन ज्ञान कर्म समुच्चय वादाचंच खंडन करायचं आहे. याकरता म्हणून हा सगळा विषय आता या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. अत्यंत थोडासा सूक्ष्म विषय आता यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही जो आहे काय, जो संपूर्ण काय झालं, तुम्ही त्याप्रमाणे विचारलेला प्रश्न आहे. पूर्वी जो परमात्मविषयक उपदेश केला तो संपूर्ण केला नाही, त्याचा काही भाग सांगण्याचा राहिला, तो विचारला असे मानले तर मग समजा जो राहिलेला जो भाग आहे, पूर्वी आरंभ केला अध्याय परंतु मध्ये सुटला, आणि म्हणून काय करा, आता जे काही तुम्ही राहिलेलं सुटलेलं होतं त्याचा पुन्हा एकदा मला उपदेश करा असं जर म्हटलं तर पूर्वगुरूंनी पूर्वी काय केलं, गुरूंनी ब्रह्मविद्येचा उपदेश केला आणि त्या विद्येच्या फलाचा प्रेत्यास्मान लोकादमृता भवंती या वाक्याने गोड उपसंहार सुद्धा करून टाकला. तुम्हाला सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर काय केली, त्याची फलश्रुती सुद्धा केली. रम सर्व शीर्षम शिष्यान देयम. हे पाठ जो करतो तो काय होतो, त्या ठिकाणी याची नावं सुद्धा कार्तिकीय महास्वामीची असणारी ही 28 नावं, 28 तमे ही जी नावं पाठ केल्यानंतर असं मूको वाचस्पतिर्भवे, मुखा जरी असला तरी जो ह्या कार्तिकेयची 28 नावं पाठ करतो तो काय होतो, वाचस्पतिर्भवे. त्याची वाचावर काय होते, अत्यंत तो वाक्पती बनतो. अशा प्रकारे ती काय त्याची फलश्रुती झाली. म्हणजे प्रत्येक सूक्ताच्या शेवटी त्याची असणारी फलश्रुती लिहिलेली असते. तसं त्या ठिकाणी ही उपनिषद विद्या जी आहे, उपनिषद विद्या सांगितल्यानंतर त्या उपनिषद विद्येची असणारी फलश्रुती काय, तर प्रेत्यास्मान लोकादमृता भवंती. ही फलश्रुती की ह्या लोकामधून गेल्यानंतर जाणत आहेत, इथं कुणीही अमर नाही. मग अमरत्व म्हणजे काय, पुन्हा जन्माला न येणं म्हणजे अमरत्व आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च सांगितलं. एकदा जो जन्माला आला तो निश्चितपणे मरणार आहे. मग अमृतत्व जो विषय आहे, अमृतत्वाचा विषय कोणाच्या अनुषंगाने,
गेल्यानंतर पुन्हा यायचं नाही. प्रेत्यास्मान लोका अमृता भवंती, म्हणजे काय, त्या परमेश्वराचं असणार आहे जे परमधाम आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, भगवंत म्हणतात की ते भगवंताचं असणारं जे परमधाम आहे, स्वस्वरूपाची जी प्राप्ती करून घेण्याची आहे, ती प्राप्ती केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी यायचं नाही. हे काय झाली, ही त्या सगळी उपनिषद विद्याची असणारी फलश्रुती आहे. म्हणजेच उपनिषद विद्या शिकल्यानंतर तो जो साधक आहे, तर साधक काय होतो, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद जो आहे की ज्यांनी संपूर्ण साधना करून ते ब्रह्मविद्या आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली, असा जो ब्रह्मविद आहे, तो ब्रह्मविद काय होतो, त्या ब्रह्मविद तो ब्रह्मैव भवती सांगितलं, तो ब्रह्मच होतो, दुसरं काही होत नाही. म्हणून शास्त्र जसं असते तर आपण मागे पाहिलं कुठं तत्वबोधमध्ये का, न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति अत्रैव प्रलीयते सांगितलं. त्याचे प्राण आहेत ते प्राण उत्क्रमण करत नाही. आमच्या सर्वांचे जे प्राण आहेत, आमच्या सर्वांच्या प्राणांचं उत्क्रमण होतं. म्हणजेच काय होतं, उत्क्रमण होतं त्या त्या लोकाला ते जातात. सूक्ष्म शरीराच्या उत्क्रमण कोणाचं, म्हणजे सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने जे आहे ते काय होतं, सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने जशी जशी कर्म केली आहे, त्या कर्माच्या शिदोरीच्या अनुषंगाने त्या त्या लोकांची प्राप्ती करून घेणं म्हणजे उत्क्रमण. परंतु हा जो ब्रह्मविद आहे, न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति, त्याचे जे प्राण आहेत उत्क्रमण करत नाहीत. म्हणजे काय, तर ते पुढच्या लोकाला, आता ह्या लोकात जायचं, आता स्वर्ग लोकात जायचं, आता अमुक लोकात जायचं, आता तमुक लोक, कुठेही जात नाही. मग अत्रैव प्रलीयते, तेच ते जे पंचत्व आहे, परमात्मा जो आहे, त्या परमात्म्यामध्ये जे आहे ते विलीन होऊन जातात. आणि अशा प्रकारे परमात्मा जशी नदी एकदा समुद्रामध्ये मिळाल्यानंतर काय होते, समुद्रच होते, तसा हा जीव एकदा शिवभावाला गेल्यानंतर काय होतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, शिवच होतो, दुसरं काही होत नाही. आणि मग अशा प्रकारे त्या तत्वाचं अनुसंधान पूर्ण झाल्यानंतर जशी नदी समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा येत नाही, समुद्रच होऊन जाते, तसा हा परमात्माच होऊन जातो. हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून काय, हा त्याचा उपसंहार केला की तुका अमृतत्व म्हणजेच अमृतत्वाला प्राप्त होणे, असा गोड वाक्याने उपसंहार केला. यावरून सांगण्याचे काही उरले नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय झालं, अशा प्रकारे आणि म्हणून आता पुन्हा काहीतरी सांगावं आम्ही, म्हणून इथं सांगण्यासाठी आता दुसरा काही विषय उरला नाही. आणि म्हणून शिष्याचा जो प्रश्न केला आहे, पुन्हा मला उपनिषद विद्या सांगा, उपनिषद विद्या सांगा, आज शिष्याचा प्रश्न आहे, हा शिष्याचा प्रश्नच बनत नाही. म्हणून अशा प्रकारे इथपर्यंत येऊन आता लक्षात घ्यायचं, किंचित क्लिष्ट विषय असल्यामुळे थोडासा टप्प्याने सांगायला लागेल की अशा प्रकारे या संपूर्ण भाष्याच्या अनुषंगाने शिष्याने जो गुरूंना प्रश्न केलेला आहे की मला हे गुरु हो ती उपनिषद विद्या सांगा, तर हे शिष्य तुला ती उपनिषद विद्या मी आता पुन्हा सांगू शकत नाही, किंवा कारण त्याचा मी परिपूर्णता करून टाकली, फलश्रुती मी केली त्या ठिकाणी. प्रेत्यास्माद अमृता लोका भवन्ति, या ठिकाणी गेल्यानंतर तो अमृतत्वाला प्राप्त करून घेतो. ही फलश्रुती एकदा झाल्यानंतर पुन्हा म्हणणं नसतं, शेवटी फलश्रुती. आणि म्हणून अशा प्रकारे तू जो प्रश्न करतो आहेस ना, पुन्हा मला ती उपनिषद विद्या सांगा, तो तुझा जो प्रश्न आहे हा प्रश्न संभवत नाही. परंतु त्याने प्रश्न केला, मग त्याचा असणारं यथार्थ समाधान आता देणं गरजेचं आहे आचार्यांना. मग त्याचा असणारं जी व्याख्या आहे, आता पुन्हा तो आरंभ झाल्यानंतर शेवट होईल तो उद्याच्या पाठामध्ये. आता कारण का आज का पुन्हा सांगितलं, काल जरा विषय अगदी क्लिष्ट वाटला होता, तो व्यवस्थित तुमच्या बुद्धीमध्ये किंवा डोक्यामध्ये व्यवस्थित बसल्यानंतरच आता त्याचं उत्तर जे काय देणार आहेत हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून आज कालच्या विषयावरच आज स्पष्टीकरण केलं, म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न केला. ब्रह्म आणि कर्म समुच्चय जो वाद आहे, हा ब्रह्मकर्म समुच्चयवाद कधी होऊ शकत नाही. ब्रह्म ब्रह्मच आहे, कर्म कर्मच आहे. एक ज्ञान आहे, एक अज्ञान दशेमध्येच कर्म आहे, म्हणून ते अज्ञानच आहे हे सांगण्याकरिता. म्हणून या ठिकाणी ज्ञान कर्म समुच्चयवाद कदापि शास्त्राला मान्य नाही. याच्यावर आता येईल पुढचं भाष्य आरंभ होईल, तो उद्याच्या पाठामध्ये पुन्हा त्याला स्पष्ट करू. ओम तत्सत.